नाही असं काही. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील महिला आघाडीने घेतलेल्या या महिला मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित अध्यक्ष अंजलीताई आंबेडकर, अरुंधतीताई शिरसाट, राज्य कार्यकारिणी मधल्या सर्व सदस्य, ज्यांनी हा मेळावा आयोजित केला त्या महिला आघाडीच्या, पुणे महिला आघाडीच्या शहर आघाडीच्या अध्यक्ष अनिताताई चव्हाण, त्यांच्या दोन्हीही महासचिव, जिल्हाध्यक्ष सीमाताई भालेसाई, त्यांच्या महासचिव, पुणे महानगरपालिकेचे अध्यक्ष अरविंद तायडे, त्यांचे सगळे सहकारी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित माझ्या सर्व महिला बंधू भगिनींनो, अनिताताईंनी मला साधारण महिन्यापूर्वी ह्या कार्यक्रमाचं आयोजन करू का असं विचारलं, तुम्ही याल का? तेव्हा मी त्यांना पटकन हो म्हणून सांगितलं होतं. आपण एका राजकीय पक्षाच्या महिला आघाडीचा हा मेळावा जरी घेतलेला असला तरी मला असं वाटलं की हा राजकीय कार्यक्रम नाही, एक महिलांबरोबर चांगला संवाद करण्याची ही संधी आहे आणि त्याच दृष्टिकोनामधून मी आपल्याशी बोलायला या ठिकाणी उभी आहे. आपल्या देशामध्ये महिलांचं राजकारणामधलं पार्टिसिपेशन, महिलांचा सहभाग हा अतिशय कमी आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला, किंवा त्याचमुळे कदाचित आपल्याला पक्षामध्ये देखील हा प्रश्न अनेक ठिकाणी भेडसावतो की महिला काम करायला उत्सुक नसतात, महिला आघाडी जमा करता करता खूप त्रास होतो. परंतु ज्या काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची महिला आघाडी अतिशय स्ट्रॉंग आहे, असं हे ठिकाण आहे पुणे शहर. या ठिकाणी आपली महिला आघाडी अतिशय स्ट्रॉंग आहे असं मी एक महिला आघाडीची अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेशची अध्यक्ष म्हणून देखील या ठिकाणी बोलू शकते. अनेक शहरं आहेत, फक्त एकच नाही, अनेक आहेत, त्या ठिकाणी आपली महिला आघाडी स्ट्रॉंग म्हणता येईल. साधीच गोष्ट तुम्हाला एक, मी थोडी संवाद किंवा गप्पा मारण्याच्या मूडमध्ये आहे. माझ्या एका महिला चळवळीतल्या मैत्रिणीचा मला फोन आला पुण्यामध्ये जेव्हा प्रकरण गाजत होतं. आपल्या महिला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसल्या होत्या आणि रात्री 3-3 वाजेपर्यंत आपण लाईव्ह बघत होतो. त्याच्या दुसऱ्या दिवशीच मला तिचा फोन आला आणि ती एकतर हा सगळा विषय देखील खूप सर्व ठिकाणी पोचला, त्याचं ते प्रतीक होतं. आणि आपल्याकडच्या ज्या फेमिनिस्ट महिला संघटना आहेत किंवा पुरोगामी महिला संघटना आहेत त्याच्यापैकीच एक ती होती आणि तो प्रश्न तिने देखील खूप तळमळीने त्या ठिकाणी मला विचारला. मी फक्त तिला एवढंच सांगितलं की त्या मुली खूप दिवसांपासून त्या ठिकाणी झगडत होत्या. ज्या क्षणी महिला आघाडीची, पुणे महिला आघाडीची एंट्री त्याच्यामध्ये झाली त्याच्यानंतर तो प्रश्न खऱ्या अर्थाने फोकस झाला. फोकस कशा अर्थाने तुम्ही नीट लक्षात घ्या की व्यक्तिगत पातळीवरती आपण खूप सारं
करत असतो, मदत करत असतो, केसेस करत असतो, परंतु त्याला राजकीय अँगल नसतो किंवा राजकीय भूमिका नसते. तर या ठिकाणी पोलिसांच्या समोर जेव्हा वंचित बहुजन महिला आघाडी येते तेव्हाच पोलीस सावध होतात, तेव्हाच त्याची दखल घेतली जाते. दखल घेतली तरी आपल्याला रिझल्ट मिळालेला नाही हे देखील मला माहिती आहे, पण तरी देखील दाबून टाकू शकत नाहीत, पोलीस दाबून टाकू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे आणि हीच आपली ताकद आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ही जी ताकद आहे ही ताकद आपण वाढवली पाहिजे, ही ताकद आपण ओळखली पाहिजे, ही आपली ताकद आहे आणि त्या दृष्टिकोनामधून आपलं जे काही काम आहे ते अधिक संघटित आणि अधिक ताकदवान आपण केलं पाहिजे. याची अजून एक गरज आहे या ठिकाणी की त्या अर्थाने मला असं वाटत नाही की या ठिकाणी ज्या पद्धतीने इथले प्रस्थापित राजकारणी काम करतात त्या पद्धतीने आपण करतो एका सामाजिक भूमिकेमधून करतो आणि सामाजिक पातळीवर जसं करतो त्याच पद्धतीने आपण काम करत असतो. आणि आज एवढ्या अत्याचाराच्या गोष्टी देखील आता या ठिकाणी झाल्या, आज एवढे अत्याचार वाढलेले असताना महाराष्ट्रामध्ये ताकदवान महिला आंदोलन नाही. मी आपल्या पक्षाबद्दल बोलत नाही आहे. एक जी स्त्री चळवळ असायला पाहिजे त्या प्रकारची चळवळ की जिचा वचक या ठिकाणच्या प्रस्थापितांना, या ठिकाणच्या सत्तेला, या ठिकाणच्या पोलिसांना असला पाहिजे, अशी वचक असलेली चळवळ आज महाराष्ट्रामध्ये नाही आहे. आणि ही जी पोकळी आहे ह्या पोकळीमध्ये मला असं वाटतं की आपल्यासाठी खूप जबाबदारी आहे. आपण ते करू शकतो, किंबहुना आपण सध्या तेच करत आहोत. पुण्यामध्ये जे झालं प्रकरण घडलं ते काही अपवादात्मक नाही आहे. किंबहुना त्यांचा जो काही आत्मविश्वास त्या ठिकाणी त्या 3 मुलींच्या घरामध्ये शिरून तिथली झाडाझडती घेतानाचा जो काही पोलिसांचा आत्मविश्वास आहे त्याचं कारण असं की ते कितीही बेकायदेशीर वागले, ते कितीही मुजोर वागले, ते कितीही लोकांशी चुकीचं वागले तरी त्यांचं कुणीच काही करू शकत नाही असा एक आत्मविश्वास त्यांचा वाढलेला आहे. आणि म्हणून ते अशा प्रकारे येतात की आपल्याला काहीच होणार नाही असं त्यांना वाटत असतं आणि म्हणून ते येतात. मला असं वाटतं की आपल्याला ह्या सर्व ज्या गोष्टी घडत आहेत याचं नेमका कार्यकारण भाव देखील समजला पाहिजे, समजून घेतला पाहिजे, तर मग आपण पुढे काय केलं पाहिजे हे देखील आपल्याला लक्षात येईल. त्या ठिकाणी आपण अजून एक प्रेझेंटेशन देखील पाहिलं. तुम्ही किती जणींनी तो कार्यक्रम किंवा ते नंतर जे काही लाईव्ह झालेलं आहे व्हिडिओ स्वरूपात आज असेल ते किती जणांनी पाहिलेलं आहे? फार जणींनी नाही पाहिलेलं. म्हणजे आता जे सोशल मीडियाचा विषय सांगितला त्या विषयानुसार तुम्हाला सर्वजणींना मला असं वाटतं की त्या माध्यमामधून हे बघितलं पाहिजे. आणि तिथे काय बघायचं आहे आपल्याला? मला माहिती आहे की आपली लढाई अजून संपलेली नाही, किंबहुना त्या ठिकाणी पोलिसांनी जे आपल्याला दिलेली उत्तर आहेत त्याच्यामुळे ती लढाई पुढे सुरू आहे. परंतु आपण एक लक्षात घ्या की पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या सुद्धा वेगवेगळ्या ज्या टॅक्टिक्स असतात ते आपल्याला बसवून ठेवतात तासन तास, कुठल्या तरी कोपऱ्यात बसवतात किंवा बसायलाच देत नाहीत. तर त्या ठिकाणी पोलिसांच्या समोर आपला सर्व जो काही नेते आहेत, कार्यकर्ते आहेत त्या पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी स्वतःच्या अधिकारात खुर्च्यांवर बसून पोलिसांबरोबर संवाद करत आहेत, न घाबरता संवाद करत आहेत. आणि तिथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खूप सारे जण बोलत होते, खूप महिला बोलत होत्या त्या ठिकाणी, खूप व्यक्ती त्या ठिकाणी बोलत होत्या. तर हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे की आपण जेव्हा पोलीस स्टेशनला जातो
तेव्हा पोलिसांच्या या ज्या टॅक्टिक्स आहेत, या टॅक्टिक्स आपल्याला माहित असल्या तर मग आपले जे अधिकार आहेत की आपल्याला पोलिसांनी बसायला खुर्ची दिली पाहिजे, आपल्याशी बोललं पाहिजे. आपण जेव्हा एक कुठला तरी सार्वजनिक विषय घेऊन जात असतो तेव्हा पोलिसांनी त्याचं त्या ठिकाणी दखल देखील त्याच पद्धतीने घेतली पाहिजे. आपल्याला एक आपले अधिकार आहेत आणि पोलीस ज्या पद्धतीने आपल्याला दबवतात तसं त्यांच्या समोर आपल्याला दबायचं नाही आहे. हे देखील आपल्याला महिला आघाडी म्हणून शिकायचं आहे, शिकलं पाहिजे आपण. हे जे महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही आज या ठिकाणी जेव्हा जमा आहात आणि आपण काय नेमकं करणार आहोत याच्याबद्दलचं मार्गदर्शन घेत आहात, तेव्हा आणखीन एक विषय आहे. तुम्ही पाहिलं असेल काल की एक पक्षाच्या तर्फे पत्रक जारी झालेलं आहे की आपल्याला राखी बांधायची, आणि त्याच्यात आपण म्हटलेलं आहे त्या पत्रकात की पोलीस आमच्याशी दादागिरीने वागले, म्हणजे त्या मुलींशी दादागिरीने वागले आणि जे कार्यकर्ते त्यांच्या समोर बसले होते त्यांच्याशी बंधुभावाने किंवा न्यायाने वागलेले नाही. हा विषय देखील तुम्ही नीट समजून घ्या की ते असे वागतात याचं कारण असं की ते मुळात आपल्याला बहिणी किंवा बंधू मानतच नाहीत. आपला समाज हा असा समाज आहे की आपल्या जातीतला आपला बंधू असू शकतो, आपली भगिनी असू शकते, जे आपल्या बरोबरीचे आहेत त्याच्यामध्ये जे लोक नाहीत त्यांना ज्या प्रकारे त्या मुलींना त्या ठिकाणी अपमानित केलं गेलं, त्यांच्याबरोबर ज्या प्रकारची भाषा वापरली गेली ती बहिणींबरोबर वागायची भाषा नाही आहे. त्यामुळे भगिनी भाव हा मुळात नाही आहे ज्याची आपण अपेक्षा करतो आहोत किंवा ते आपण मिळवायचं आहे. हे जे त्यांचं संपूर्ण जे काही दादागिरी आहे की ते स्वतःला समजतातच वरिष्ठ आणि स्वतःला समजतातच दादा, आणि म्हणून ते आपल्या बरोबर अशा प्रकारची दादागिरी करत असतात. आपण त्यांना सांगतोय की आम्ही तुम्हाला राख्या बांधायला येणार आहे कारण तुमच्या कर्तव्याची जाणीव आम्हाला तुम्हाला द्यायची आहे. परंतु हा प्रश्न फक्त पोलिसांचा नाही आहे. आपण बघतो की आपल्या समाजामध्ये जरी म्हटलं जातं की भाऊ हा बहिणीचं रक्षण करता असतो, पती हा बायकोचं रक्षण करता असतो, तरी देखील याच्यापेक्षा वेगळे वागणारे, बहिणींना आणि बायकांना प्रताडित करणारे पुरुष ही देखील आपल्या समाजामधलं एक वास्तव आहे. आणि त्यामुळे या सर्वाबरोबर आपल्याला आपला संघर्ष आहे. एका बाजूला संघर्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला त्यांना बदलायचं देखील आहे. आणि हे जे काम आहे, हे काम आपली जी ताकद आहे ती ताकद वापरून, आपल्या पक्षाची जी ताकद आहे, आपल्या संघटनेची जी ताकद आहे, आपल्या राजकीय विचाराची जी ताकद आहे ती वापरून आपल्याला करायचं आहे. आपल्याकडे राजकारणामध्ये महिला का नाही आहेत? साधी गोष्ट अशी आहे की हे जे उच्च नीचतेचं आपलं समाजामधलं जे स्त्री पुरुष विषमतेचं, उच्च नीचतेचं जे आपलं नातं आहे, त्याच्यामुळे समाजामध्ये काही वाईट प्रवृत्ती, वाईट जी काय व्यवस्था आहे तिच्या माध्यमामधून आहेत. आणि राजकारणामध्ये महिला सुरक्षित नाहीत, त्यांचं शोषण होऊ शकतं आणि शोषण होतं. विशेषतः प्रस्थापित पक्ष या ठिकाणचे जे आहेत त्या प्रस्थापित पक्षामध्ये तुम्ही जर का बघितलं तर एक महत्वाचा क्रायटेरिया आज राजकारणामध्ये असा असतो की काम करणाऱ्या ज्या पदाधिकारी निवडल्या जातात त्या दिसायला चांगल्या, चिकण्या चोपड्या, नटव्या, मस्त रंगोटी केलेल्या असाव्या लागतात. परंतु प्रत्यक्षात त्या काम काय करतात? म्हणजे एवढं पुण्यामध्ये प्रकरण घडलं, महिला आयोगाच्या अध्यक्ष आमच्या सुंदर आहेत, आम्हाला अभिमान आहे त्यांचा, परंतु त्यांनी केलं काय? तुम्ही जर का
पक्षाचं तुमचं जे नेतृत्व आहे, तुमची जी पक्षामधली जी सत्ता आहे, लक्षात घ्या आपल्याला पण हा विषय आहे, आपल्यासाठी पण आहे, कारण आपल्या पक्षामध्ये देखील एक उतरंड असते. पण जर का सत्तेवर असलेली माणसं, पुरुष विशेषतः, आपल्या बरोबर अशा पद्धतीच्या दादागिरीने वागत असतील तर आपल्याला पक्षातही, समाजातही, राजकारणामध्येही आपल्याला त्याच्या विरोधामध्ये खुद्दारीने उभं राहायचं. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तर मग आपण कुठेतरी समाजामधल्या ज्या पीडित महिला आहेत, ज्यांचं खऱ्या अर्थाने शोषण झालेलं आहे, त्या प्रताडित झालेल्या आहेत, त्यांना न्याय देण्याचं काम करू शकतो. नाहीतर मग कसं होतं की एखाद्या महिलेवरती अत्याचार झाला, तो कोणीतरी आपल्याच कार्यकर्त्यांपैकी किंवा आपल्याच कोणापैकी कोणीतरी केलेला आहे असं कळल्यानंतर मग आपल्याला एखादा फोन येतो की जाऊ दे ना, आपल्या कार्यकर्त्याचं आहे. तर हे असे विषय जे आहेत, या विषयामध्ये एक महिला, फुले आंबेडकरी चळवळीमधली महिला म्हणून आपल्या काय भूमिका राहणार आहेत. खरं तर हा सर्व विषय खूप मोठा आहे आणि हा विषय काही एका अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये घेता येणार नाही. पण हा प्रशिक्षणाचा देखील खूप मोठा विषय आहे की आपण कसं राहिलं पाहिजे, आपण कसं कोणत्या गोष्टींना महत्व दिलं पाहिजे. इथे सोशल मीडियाचं त्या सांगत होत्या, काय आपण केलं पाहिजे सोशल मीडियामध्ये, पक्षाचं जे काम आहे, भूमिका आहे, ती कशी काय सोशल मीडियामधून आपण तिचं व्हायरल केलं पाहिजे, हे जसं सांगत होत्या सारिकाताई. तिथे मला आणखीन एक विषय सांगायचा होता की कोण रील करायला सांगितलं त्यांनी. इथे मला असं वाटतं की आपला आता समोर बसलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी तो विषय थोडा कठीण आहे, पण तरी देखील एक महत्वाचं मी बघत असते, अगदी आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बद्दल देखील माझ्याकडे अनेक वेळा तक्रारी अशा येत असतात की त्यांचे स्वतःचेच फोटो, आणि ते सुद्धा पक्षाशी संबंधित नसलेले, जसं नट्या किंवा आणखीन मॉडेल्स कसं करत असतात त्या पद्धतीने जे फोटो आपण करत असतो, त्या मोहापासून आपण दूर व्हायला पाहिजे. जर पक्षाचे पदाधिकारी आपण आहोत तर मग आपल्या वॉलवरनं येणारा जो सगळा मॅटर आहे, हा विशेषतः इकडचं जे सामाजिक आहे, इकडचं जे राजकीय आहे, इकडचं जे पक्षाचं काम आहे, त्याच्याशी संबंधितच असला पाहिजे. हे देखील आपण नीट लक्षात घ्या. कारण कसं होतं की आपल्याला तो मोह काही फार सहजपणे सोडता येतो असं नाही. भले भले मी बघितलेले आहेत की त्या मोहामध्ये कशा पद्धतीने अडकलेले आहेत, परंतु आपण काही मॉडेल नाहीये किंवा आपण चित्रपट सृष्टीमध्ये काम करणारे लोक नाही. त्यामुळे आपले वेगवेगळ्या ह्याच्यामधले फोटो टाकणं हा काही त्या सोशल मीडियाचा प्रॉपर उपयोग आहे असं मला वाटत नाही. आपण सर्वांनी मी ज्या काही बोलत आहे त्याचा खूप गंभीरपणाने विचार करावा म्हणून मी हे या ठिकाणी मांडलेलं आहे. तुम्ही आता इथे काही महिलांनी कशा पद्धतीने वॉर्डामध्ये किंवा स्थानिक पातळीवरती काम केलं जात आहे, आपण लोकांना मदत करण्याचं, महिलांना मदत करण्याचं जे काम करत आहोत त्याच्याबद्दलची माहिती दिली आणि मला असं वाटतं की हे खूपच महत्वाचं काम आहे. कारण समाजामध्ये खूप लोकांच्या अडचणी खूप आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या, त्यांना न्याय देणारा असं माध्यम आज इकडचे सर्व राजकीय पक्ष काही राहिलेले नाही. राजकारणाची उद्दिष्ट लोकांची वेगळीच झालेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपल्या समाजामध्ये ज्या अडचणी आहेत महिलांच्या आणि विशेषतः तळागाळातल्या समाजाच्या, त्या सोडवण्यासाठी अगदी ह्याच्या वॉर्ड पातळीपर्यंतचे प्रश्न आहेत ना, पण महत्व दिलं पाहिजे. एक विषय मी या ठिकाणी मांडायला मागते की आपण म्हणजे मुंबईमध्ये हा प्रश्न खूप जास्त आहे म्हणून मी तो मांडणार आहे. तो तुम्ही महानगरपालिकेच्या पातळीवरचा विषय असल्यामुळे सर्वांनी ऐकावा असं मला वाटतं.
की एक प्रश्न निर्माण झाला. आपण काल पाहिलं असेल 2 दिवसापूर्वी की मुंबईमध्ये कबुतरखान्याजवळ एक आंदोलन झालं. कबुतरांच्या प्रेमापोटी जैन समाजामधल्या एका व्यक्तीने कोर्टाचं आणि महानगरपालिकेचा आदेश असतानाही तो आदेश धुडकावून लावून कबुतरांना चारा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. तर कबुतरांचं विशेषतः मानवी आरोग्यासाठी काही खूप धोकादायक अशा गोष्टी पुढे आल्यानंतर कबुतरखाना नष्ट करण्याचं किंवा तिथून उठवण्याचं काम दादर मधला जो कबुतरखाना आहे ते कोर्टाने आणि महानगरपालिकेने केलेला आहे. पण तरी देखील तो आदेश आम्ही पाळणार नाही अशी एक प्रकारची दादागिरीची भूमिका जैन समाजातल्या काही व्यक्तींनी घेतलेली आहे. आणि अशाच प्रकारची जी भूमिका आहे, हा प्रश्न खूप जास्त गंभीर आहे असं मी बघत आहे मुंबईमध्ये, की वेगवेगळ्या हाऊसिंग सोसायट्या ज्या आहेत त्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये जागा देताना जे लोक मांसाहार करतात त्यांना जागा मिळत नाही असे नियमच लावलेले आहेत. आडनाव विचारतात, तुमचं आडनाव काय, मग तुम्ही नॉनव्हेज खाता का, आणि नॉनव्हेज जर खात असेल तर सोसायट्यांमध्ये जागा नाही. ही जी एक प्रकारची दादागिरीची संपूर्ण भूमिका आहे. आणि ते विशेषतः त्या ठिकाणी म्हणजे मी खरं म्हटलं तर हा प्रश्न प्रांतीय किंवा जातीय भूमिकेमधनं किंवा धार्मिक भूमिकेमधनं नाही मांडत आहे, परंतु असं झालेलं आहे की विशेषतः बीजेपीचा जो पाठीराखा भांडवलदार आणि जैन समाजामधला वर्ग आहे, ज्यांचे जे मोठे बिल्डर्स आहेत त्यांच्यातर्फे हा विषय अशा पद्धतीने की तुम्हाला जागाच मिळत नाही सोसायटीमध्ये. तुम्ही जर का एखाद्या चांगल्या सोसायटीमध्ये जागा घ्यायला गेलात तर तुम्हाला, जर तुमचं आडनाव ठाकूर असेल, जर तुमचं आडनाव पाटील असेल, सावंत असेल, तर तुम्हाला जागा मिळत नाही. आणि हे सगळं अधिकृत सोसायट्यांमध्ये या पद्धतीच्या नियमावल्या लावलेल्या आहेत. तर याला जोडून हा प्रश्न पुण्यात किती आहे मला माहित नाही, परंतु याला जोडून एक प्रश्न मला जो पुण्यातला जाणवलेला आहे, मी बाळासाहेबांकडे आणि अंजलीताईंकडे देखील 1 महिन्यापूर्वी साधारण हा विषय बोलले होते, की विशेषतः ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये, आणि पुण्यातलाच हा विषय आहे, मुंबईमध्ये देखील हा विषय आहे, ज्या इंग्रजी माध्यमाच्या वेगवेगळ्या श्रीमंत शाळा आहेत त्या श्रीमंत शाळांमध्ये आपली देखील मुलं जातात, परंतु त्यांना मधल्या सुट्टीतल्या डब्यामध्ये नॉनव्हेज आणता येत नाही, अंड आणायची परवानगी नसते. बरोबर आहे का? किती जणांचा हा अनुभव आहे? आता माझं म्हणणं याच्यात आहे की शाळेचा भरपूर जवळजवळ दिवसाचा महत्वाचा वेळ मुलांचा तिथे जातो. सकाळी 7 पासून मुलं शाळेत जातात, ते संध्याकाळी 3 पर्यंत 2-3 पर्यंत घरी येतात. म्हणजे ज्या वेळेस त्यांचं पोषण म्हणून आपण त्यांना चांगलं आहार देण्याच्या भूमिकेमध्ये असतो, तिथे अंड, नॉनव्हेज वरची बंदी एखाद्या वेळेस, म्हणजे सुकटावरची बंदी मी एखाद्या वेळेस मान्य करू शकते कारण त्याचा वास येतो, परंतु अंड हे म्हणजे एका बाजूला आपण बघतो की सरकारी जाहिराती आहेत की संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, तरी देखील मुलांना एक जे प्रोटीन देणारं आणि हेल्दी फूड आहे या फूड पासून वंचित करण्याचं काम या शाळा करतात. आणि ह्याच्यात दादागिरी आहे. आणि जर पालकांनी जाऊन त्याच्याबद्दल काही आर्ग्युमेंट केलं तर त्या शाळा म्हणतात तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, आमचा नियम बदलणार नाही, आमच्याकडे हे येणार नाही. तर या विषयावरती मला असं वाटतं की महिला आघाडीने बोलायची गरज आहे, बोललं पाहिजे असं मला वाटतं. आणि सरकारकडेच मागणी केली पाहिजे की असं म्हणजे अंड्यासारखं फूड तुम्ही शाळेमध्ये बंदी आणता, याला काय आहे, हे चुकीचं आहे हे. आणि विशेषतः आमच्या बहुजन समाजाची ही संस्कृती आहे की आमच्याकडे जे काही आम्हाला प्रोटीन मिळणार आहे ते नॉनव्हेज मधूनच मिळत असतं. ही आमचं खाद्याची संस्कृती आहे इथली, आणि तीच तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला सांगता की ते तुमचं काही चालणार नाही. त्या ठिकाणी तुम्ही पण इकडचे जे काही व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांच्यासारखंच खाणं बनवा आणि तेच मुलांना द्या, तरच तुमचा डबा इथे चालवला जाईल, नाही तर तुमचा डबा त्या ठिकाणी चालत नाही. हे जी काय दादागिरी आहे, ह्या दादागिरीबद्दल मला असं वाटतं की आपण
बोलण्याची गरज आहे. कारण समाजाचे हे असे सारे जे काही प्रश्न असतात ना, या प्रश्नांवरती कोणीच बोलायला आज तयार नाही आहे. आणि मला असं वाटतं की अशा वेगवेगळ्या ज्या समस्या समाजामध्ये आहेत आणि हैराण असतात आया, हे मी बघितलेलं आहे की मुलांना काय द्यायचं याच्यासाठी. आणि अंड हा असा पदार्थ आहे की तो साधारणपणे मुलांना आवडतो आणि तो पौष्टिकही आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की आपण काहीतरी भूमिका मांडल्या पाहिजेत आणि सरकारकडेच हा नियम करून घेतला पाहिजे सरकारकडून की अशा पद्धतीने बंदी करता येणार नाही. कोणत्या गोष्टी खायच्या आणि कोणत्या गोष्टी खायच्या नाहीत याच्याबद्दल शाळांना त्यांनी निर्देश दिले पाहिजे असं मला वाटतंय. आता मी जरी आज राजकारण नाही आहे असं म्हटलं तरी आज इथे संधी आहे म्हणून एका विषयावरती बोलणार आहे की जे महाराष्ट्रामधलं सध्या राजकारण चाललेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल गाजत आहे ते म्हणजे निवडणुकीमधलं जे 76 लाखाचं वोटिंग आहे, जे त्या दिवशी निवडणुकीच्या दिवशी झालेलं अतिरिक्त वोटिंग आहे, त्याच्याबद्दल आपण लढत आहोत. बाळासाहेब लढत आहेत. राजीव गांधींनी देखील त्याच्याबद्दल व्हिडिओ टाकला. त्याच्यानंतर राहुल गांधींनी त्याच्यावरती एक प्रोग्राम केला. आपलं म्हणणं असं आहे की हे ज्या सभागृहामध्ये म्हणजे खरं म्हटलं तर एक तर कोर्टामध्ये नाहीतर लोकसभा किंवा विधानसभांची जी सभागृह आहेत त्याच्यामध्ये हा विषय मांडणं खरं तर गरजेचं आहे. परंतु या महत्वाच्या ठिकाणी हे कोणतेही विषय मांडता पब्लिक प्लॅटफॉर्मवरती ते मांडण्याने काही निर्माणच होत नाही. म्हणजे तुम्ही बोलायला या ठिकाणी लोकांमध्ये प्रचार करता की आम्ही त्याच्या विरुद्धचे आहोत, परंतु आम्ही लोकसभेमध्ये आवाज उठवणार नाही, आम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवणार नाही. तर आम्ही कुठेतरी पब्लिक प्लॅटफॉर्मवरती बोलणार आणि मग त्याच्या बाजूने मग नंतर एक जितेंद्र आव्हाडांनी देखील एक व्हिडिओ केला. त्याच जितेंद्र आव्हाडांच्या बद्दल थोडस मला बोलायचं आहे की आज जनगणनेचा जो विषय आहे, राष्ट्रीय जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि विशेषतः ओबीसी समाजाची ही मागणी असल्यामुळे हा विषय खूप आज महाराष्ट्रामध्ये तापलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवरती आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे, राजकीय आरक्षण जे सुप्रीम कोर्टाने बाद ठरवलेलं होतं याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये, त्याला आता परत एकदा मान्यता देऊन परत निवडणुका घेण्याचा घाट घातलेला आहे. परंतु परत या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की हा धोका आहे की ज्या ठिकाणी आरक्षण म्हणजे आदिवासी भागात असेल किंवा आणि कुठल्या भागात जिथे जास्त शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबची संख्या आहे त्या ठिकाणी ओबीसीना आरक्षण तुम्ही दिलत की ते त्याच्यावरती चॅलेंज येणार आहे. आणि त्यामुळे ह्यांनी जरी म्हटलं की हा विषय क्लॅरिफाय केला सुप्रीम कोर्टाने, तरी उद्या कोणीतरी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्या निवडणुका चॅलेंज होणार आहे. आणि त्यामुळे राजकीय आरक्षणाचा जो विषय आहे हा विषय निघालेला नाही. पण तरी देखील या ठिकाणी निवडणुका घेण्याचा हा एक घाट घातला जात आहे आणि राजकीय आरक्षण ओबीसीला मिळालं आहे अशा प्रकारचा प्रचार केला जात आहे. आणि या पार्श्वभूमीवरती काल नागपूरमधून राष्ट्रवादीने 100 दिवसाची ओबीसी यात्रा सुरू केलेली आहे परवा ना. आणि त्याच्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये जितेंद्र आव्हाडांनी जे काय वेगवेगळे स्टेटमेंट्स केलेली आहेत, ही स्टेटमेंट्स म्हणजे तद्दन खोट्याचा नमुना आहे. आणि त्याच्याबद्दलच थोडस या ठिकाणी आपल्याला सांगायला मी मागते. आणि विशेषतः अशा पद्धतीने ओबीसीची दिशाभूल करणारं जे काही कार्यक्रम होणार आहे, काय झालं थांबायला सांग थोडस सॉरी
हा विषय खूप महत्वाचा आहे. राजकारणामध्ये कसं आहे की ज्यांनी कधीही ओबीसीचं काम केलं नाही, किंबहुना ज्यांना मराठा ब्रिगेड म्हटलं जातं, आणि ज्या मराठा ब्रिगेडने इथे मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून महाराष्ट्रामधलं वातावरण गढूळ केलं, त्यांच्यातर्फे आज ओबीसीची यात्रा निघालेली आहे. लक्षात घ्या. याचं कारण असं की आज जातनिहाय जनगणनेच्या प्रश्नावरती सगळ्या देशातला ओबीसी हा जागृत होऊन या विषयाकडे बघत आहे, आणि 100 दिवसाची यात्रा यांनी घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये स्टेटमेंट्स करताना जितेंद्र आव्हाडांनी एवढ्या लोणकड्या थापा मारलेल्या आहेत की फुलेंनंतर, बाबासाहेबांनंतर कोण नेता असेल ओबीसीचा? शरद पवार. तुम्ही भाषण ऐका त्यांचं, मग तुम्हाला कळेल. आणि ते हे सांगत असताना विशेषतः आणखीन एक लक्षात घ्या गोष्ट की 52 साली बाबासाहेबांनी राजीनामा दिला या विषयावरती. त्याच्यानंतर जनता पक्षाचं सरकार जे आलेलं आहे 77 साली, तोपर्यंत काँग्रेसने या विषयावर काही केलं नाही. त्याच्याबद्दल ते काही बोलत नाही. काँग्रेसने जी पापं केलेली आहेत, काँग्रेसने जो अन्याय केलेला आहे ओबीसीवरती, राष्ट्रवादी पक्षाने आज जरी वेगळा संसार थाटलेला असला तरी ते त्यांच्याच घरातले आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ह्यांचा इतिहास हा आहे की त्यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचं जे काही बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण होतं किंवा बाबासाहेबांनी दिलेला जो प्रोग्राम होता तो दाबून टाकायचं काम या देशामध्ये 50 वर्ष केलं. म्हणजे 93 साली जेव्हा इंदिरा आणि खटल्याचा निकाल लागला, त्याच्यानंतर ओबीसींना पहिल्यांदा नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये राष्ट्रीय पातळीवरती आरक्षण लागू झालं. 52 साली बाबासाहेबांनी राजीनामा दिला आणि 93 साली आरक्षण लागू होतं. 40 वर्ष ओबीसींच्या वरती अन्याय करायचं काम कोणी केलं? काँग्रेसने केलं. आणि काँग्रेस हा राष्ट्रवादीचाच भाग आहे, कारण त्यांच्याच घरातून राष्ट्रवादी निघालेली आहे. आणि त्याच्यानंतर पुढे आणखीन एक थाप मारलेली आहे की 92 साली शरद पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना संपूर्ण ओबीसी आयोग, मंडल आयोग लागू केला. अशी थाप मारलेली आहे बरं. आणि हे सगळे 100 ठिकाणी आता जे फिरणार आहेत 100 दिवस, तिथे सगळ्यांना हे सांगणार आहेत. मी आता मगाशी बाळासाहेब भेटले होते, त्यांना म्हटलं की असं तो बोलत आहे. तेव्हा बाळासाहेब म्हणाले की एक लक्षात घ्या की ज्यावेळेस 79 साली मंडल कमिशनने अहवाल सादर केला जनता पक्षाकडे, म्हणजे त्यावेळेस मोरारजीभाई देसाई होते, त्यांच्याकडे केला. त्याच्यानंतर जनता पक्षाचं सरकार पडलं आणि म्हणून तो प्रश्न थांबला, त्या ठिकाणी काही करता आलं नाही. त्याच्यानंतर इंदिरा गांधी सत्तेवर आल्यानंतर इंदिरा गांधींनी ज्यावेळेस राज्यांकडे हा प्रश्न पाठवला, तेव्हा महाराष्ट्राकडे हा प्रश्न जेव्हा 84 साली आला, इंदिरा गांधी वारण्याच्या आधी, की या प्रश्नावरती काय करायचं, विधान मंडळामध्ये तुम्ही, विधानसभेमध्ये तुम्ही या बाबतीमध्ये ठरवा, तुमच्या कॅबिनेटचे निर्णय आम्हाला कळवा. आणि त्यावेळेस शरद पवार ज्या कॅबिनेटचा हिस्सा होते, त्या कॅबिनेटने ह्या प्रश्नाची चर्चा विधानसभेमध्ये होता कामा नये अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. म्हणजे ज्यांचं सर्व राजकारणच मुळी या ठिकाणचा हा संपूर्ण जो काही 52% किंवा त्याहीपेक्षा अधिक, म्हणजे बिहारच्या जनगणनेमध्ये तर 65% ओबीसी आहे ह्याच्यामध्ये, लोकसंख्येमध्ये असं आलेलं आहे. तर जवळजवळ 60-65% असलेल्या समाजाला वंचित ठेवलेला आहे त्यांच्या न्याय हक्कांपासून. त्यांनाच परत क्रेडिट देण्यासाठी 100 दिवसाची यात्रा निघालेली. तेव्हा ते जे काही बोलत आहेत, आता ह्या गोष्टी देखील मी इथे का सांगते आहे, तर तुम्ही देखील हे जाऊन सगळ्या लोकांना हे सांगितलं पाहिजे. ते तुमच्याकडे जेव्हा येतील आणि पक्षाच्या ज्या ज्या ठिकाणी ते जाणार आहेत त्या ठिकाणच्या पक्षाने, वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी हे त्या ठिकाणी हे सांगितलं पाहिजे की हे खोटं बोलतायत. हे जे काही सांगतायत की राष्ट्रवादीने काय केलं, तर यांचा मुळी धंदाच या ठिकाणच्या ओबीसींच्या विरुद्ध
इकडची संपूर्ण मराठीशाही चालवण्याचं आहे, श्रीमंत मराठ्यांचं राजकारण करायचं आहे, गरीब मराठ्यांना सुद्धा ज्यांनी आजपर्यंत या ठिकाणी वंचित ठेवलेलं आहे. तर असं हे सगळं जे काही या ठिकाणचं राजकारण आहे, या राजकारणाबद्दल देखील तुम्हाला पूर्णपणे अपडेट असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जेव्हा सांगतोय आम्ही की तुम्ही सोशल मीडियावरती जा, कारण काय तर वृत्तपत्र आणि या ठिकाणचा इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्या बातम्या देत नाही, सोशल मीडियावरनं आपल्या बातम्या येतात. आणि त्यामुळे सोशल मीडिया जो आहे त्या सोशल मीडियामधून ज्या आपल्या पक्षाच्या बातम्या येतात त्या लोकांपर्यंत घेऊन जायला पाहिजे. फक्त सोशल मीडियापर्यंत मर्यादित राहणं हे आपलं उद्दिष्ट नाही. मी बघितलेलं आहे की अनेक जण 24 तास त्या सोशल मीडियामध्ये बुडालेले असतात. तुम्ही सोशल मीडियामध्ये बुडून जास्त काही करू शकत नाही. तुम्हाला जास्तीत जास्त लोकांमध्ये जाऊन आपला जो काही कार्यक्रम आहे आणि इथला जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाच्या ज्या लबाड्या आहेत, जे खोटे प्रचार आहेत ते खोडून काढण्याचं आणि आपल्या पक्षाच्या कामाचा प्रचार करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि या ठिकाणची जी पुण्याची महिला आघाडी आहे, ज्यांनी हा आज चांगला मेळावा घेतला, त्यांच्या दृष्टिकोनातून माझ्या दृष्टिकोनातून ही आमची एक चांगली महिला आघाडी आहे. या महिला आघाडीने या दृष्टिकोनातून आपलं काम अधिकाधिक लढाऊपणाने पुढे न्यावं आणि जे काही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महिलांचं म्हणून सत्तेचं राजकारण आहे त्याच्यामध्ये आपण एक वस्तुपाठ घालावा, एवढं या ठिकाणी मी आवाहन करते आणि मी आपली रजा घेते. जय हिंद.